नमस्कार. मराठी भाषेशी संबंधित असे दोन महत्त्वाचे दिवस आहेत, मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन. पण अनेकदा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा या दोन्ही दिवसांमध्ये गोंधळ उडतो. तर आज आपण अगदी सोप्या शब्दात या दोन्ही दिवसांमधला नेमका फरक काय आहे हेच समजून घेणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यात नेमका फरक तरी काय आहे. म्हणजे हे दोन वेगवेगळे दिवस का साजरे केले जातात आणि त्यांच्यामागे नेमका काय इतिहास आहे. चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या दिवसापासून, तो म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. या दिवसाचं नाव घेतलं की सगळ्यात आधी आठवण येते ती महाराष्ट्राचे लाडके कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांची. तर हा मराठी भाषा गौरव दिन आपण दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा करतो. आता ही तारीख का निवडली? कारण हा दिवस आहे महाराष्ट्राचे महान कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. या दिवसाचं महत्त्व दुहेरी आहे. एकीकडे आपण आपल्या मातृभाषेचा मराठीचा गौरव करतो आणि दुसरीकडे कुसुमाग्रजांनी दिलेल्या त्या अफाट योगदानाला सलाम करतो. आणि तुम्हाला माहीत आहे का की हा दिवस साजरा करण्याची सुरुवात तशी फार जुनी नाहीये. म्हणजे 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण कुसुमाग्रजांचाच वाढदिवस का निवडला असेल असा प्रश्न पडतो, बरोबर? तर त्याचं कारण आहे त्यांचं साहित्यिक योगदान. ते फक्त एक कवी नव्हते, तर ते एक उत्तम नाटककार होते, कथाकार होते, समीक्षकही होते. त्यांच्या लेखणीनं मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेला अज्ञान भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. म्हणूनच त्यांचा जन्मदिन मराठीच्या गौरवाचा दिवस म्हणून निवडण्यात आला. बरं, हे झालं गौरव दिनाबद्दल. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या दिवसाकडे वळूया. तो म्हणजे मराठी राजभाषा दिन. या दिवसाचं नातं जोडलेलं आहे ते प्रशासकीय आणि राजकीय इतिहासाशी. आणि याचं बरंचसं श्रेय जातं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना. तर आता बघूया मराठी राजभाषा दिन. हा साजरा होतो 1 मे रोजी. आणि 1 मे म्हणजे काय? बरोबर, आपला महाराष्ट्र दिन. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्याच दिवशी मराठीला राज्याच्या अधिकृत भाषेचा म्हणजेच राजभाषेचा मान मिळाला. हा दिवस म्हणजे त्याच ऐतिहासिक घटनेचा उत्सव आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळण्याचा प्रवास पण खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. बघा, 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर 1964 मध्ये विधानसभेत मराठी राजभाषा अधिनियम मंजूर करण्यात आला. पुढे वसंतराव नाईक यांच्या सरकारने 1965 मध्ये तो लागू केला आणि 1966 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. हा मराठीच्या प्रशासकीय प्रवासातला एक खूप मोठा आणि ऐतिहासिक क्षण होता. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, राजभाषा दिन हा मराठीच्या साहित्यिक वैभवाचा नाही तर तिच्या प्रशासकीय आणि शासकीय ओळखीचा सन्मान आहे. सरकारी कामकाजात मराठीला जे सर्वोच्च स्थान मिळालं हा दिवस त्याचं प्रतीक आहे. चला तर आतापर्यंत आपण दोन्ही दिवस वेगवेगळे समजून घेतले. आता या दोन्हींमधला फरक एकाच ठिकाणी पाहूया, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल आणि कुठलाच गोंधळ राहणार नाही. हे बघा, फरक अगदी सोपा आहे. गौरव दिन आहे 27 फेब्रुवारीला, तर राजभाषा दिन आहे 1 मे रोजी. गौरव दिन आपण कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ साजरा करतो, तर राजभाषा दिन हा महाराष्ट्र दिनाशी आणि वसंतराव नाईकांच्या योगदानाशी जोडलेला आहे. आणि सगळ्यात मोठा फरक म्हणजे गौरव दिन हा भाषेच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक समृद्धीचा उत्सव आहे, तर राजभाषा दिन तिच्या प्रशासकीय आणि शासकीय दर्जाचा सन्मान करतो. आणि हो, गौरव दिनाची सुरुवात 2013 मध्ये झाली, तर राजभाषा दिन आपण जवळजवळ 1965 पासून साजरा करत आलो आहोत. तर मग या सगळ्या माहितीमधनं आपण काय शिकलो? हे दोन्ही दिवस म्हणजे मराठी भाषेला लाभलेल्या दुहेरी वारशाचे प्रतीक आहेत. एक वारसा आहे तिच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक श्रीमंतीचा, तर दुसरा आहे तिच्या अधिकृत आणि प्रशासकीय हक्काचा. थोडक्यात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की एक दिवस भाषेच्या साहित्यिक समृद्धीचा उत्सव साजरा करतो, तर दुसरा दिवस तिच्या अधिकृत स्थानाचा सन्मान करतो. खरं तर हे दोन्ही दिवस एकमेकांना पूर्णपणे पूरक आहेत. आणि खरं सांगायचं तर कोणतीही भाषा टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तिचा सांस्कृतिक गौरवही व्हायला हवा आणि तिला शासकीय मान्यताही मिळायला हवी. हे दोन्ही स्तंभ मराठी भाषेच्या भविष्यासाठी आणि तिच्या जिवंतपणासाठी खूप आवश्यक आहेत. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न,
हे दोन्ही दिवस साजरे करणं महत्त्वाचं आहेच यात शंका नाही. पण त्या पलीकडे जाऊन आपल्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान करण्यासाठी आणि तिला आपल्या रोजच्या वापरात जिवंत ठेवण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, नाही का?